जय भीम जय संविधान। काल 26 जानेवारी झाली। बारामतीमध्ये असं घडलेलं आहे की चक्क पालकमंत्री यांनी पुऱ्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुठेही घेतलेलं नाही आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोसुद्धा नव्हता। तुम्हाला मंत्रिपद कुणामुळे मिळाले? बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले। बाबासाहेब आंबेडकरांमुळे मंत्रिपद मिळाले आणि अगोदर एक राजा आणि त्याचा मुलगा राजा अशी होण्याची प्रथा होती। 1950 पासून ती प्रथा बंद झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क काढलेला आहे। मतदानापासूनच सर्वांना समान हक्क मिळालेला आहे आणि त्या हक्कापासूनच मंत्री, खासदार, आमदार होण्याचे चान्सेस आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये महिलांचा समांतर हक्क हे सुद्धा लिहिलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदावर लाथ मारली कशामुळे? की महिलांना समान हक्क न दिल्यामुळे। सर्व महिलांना आईवडिलाच्या प्रॉपर्टीतून अर्धा हिस्सा आणि नवऱ्याच्या प्रॉपर्टीतूनही जर घटस्फोटीत झाली तर अर्धा हिस्सा, याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे। आणि एवढी मोठी आहुती देऊन भारतामध्येच नाही तर विदेशामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकराला मानतात। तरी आपले महाजन साहेब कसे काय विसरले? बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कसं नाही आलं त्यांच्या तोंडामध्ये? जाणून बुजून टाळतात का हे मंत्री, खासदार, आमदार लोक? आणि परत मग माफी मागतायत की चुकी झाली। अशी कशी चुकी होती? ज्यावेळेस तुम्ही मतदान मागायला येतात त्यावेळेस तर बाबासाहेबाची नावं तुमच्या तोंडामध्ये येतात आणि आता तुम्ही जाणून बुजून टाळतायत का काय? हे प्रकरण असं व्हायला नको होतं। तिथं एक पोलीस निरीक्षक, वनरक्षक महिला माधवी जाधव हिने धाडस दाखवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नसल्यामुळे आणि बाबासाहेबाचं नाव न आल्यामुळे तिने धडाडून विरोध केला तर त्यांचेच काही लोक, त्यांच्यासोबत राहणारे म्हणजे त्यांचे बॉडीगार्ड लोक, त्यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही माफी मागा असं सुद्धा म्हणाले। पण तिनं कसलाही विचार न करता, ड्युटी जाण्याचा विचार न करता, तिनं कोणताही विचार न करता, न घाबरता तिने जॉब मागितला। हे आमचा हक्क आहे आणि हे आम्हाला संविधानाने दिलेलं आहे। कारण कोणी मंत्री असो, खासदार असो, कोणीही असो, पंतप्रधान का असेना, आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतो। हा अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे आणि त्या महिलेंना माझा सल्यूट आहे। खरोखर तिनं तो प्रश्न विचारला तर तिला रोखण्याचा प्रयत्न केला। हे असं नको व्हायला होतं, असं नाही घडायला पाहिजे। कारण 1950ला लागू झालेलं आहे संविधान। आता किती वर्ष झाले तरी पण आणि तसंच चालू आहे। हे कुठं ना कुठं या गोष्टीला आळा बसायला पाहिजे। याच्यासाठी कायद्याची तरतूद झाली पाहिजे चांगली आणि कायद्याचा दणका बसला पाहिजे, तेव्हाच हे सुधारतील। नाहीतर तोपर्यंत हे सुधारायचं काही नावच घेत नाहीत। जय भीम जय संविधान।